माझी सकाळची सुरुवातच होते या सुंदर फुलांबरोबर. कारण सकाळी सकाळीच मी वॉक करायला टेरेसवर येते आणि त्याच वेळेस ही सुंदर सुंदर फुलं आलेली असतात ती माझ्या देवाच्या पूजेसाठी मी घेऊन जाते. बाल्समचे सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत, जे की मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते. पण देवासाठी वाहण्यासाठीच म्हणून काही फुलं आहेत, तीच फक्त मी तोडत असते. बाल्सम वगैरेला तर मी फक्त शोसाठीच उपयोग करते. कारण ते खूपच सॉफ्ट असतात आणि अगदीच दुपार होईपर्यंत देवाऱ्यावर सुकून जातात, म्हणून ती उपयोगाला आणत नाही. जिरेनियमचं जे कटिंगपासूनच मी खूप सारे इथं प्लॅन्ट्स तयार केलेले आहेत, तेच तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. जिरेनियम हा एक असा प्लॅन्ट आहे जे की बियापासून तर तयार होतोच, पण ह्या ज्या दिसत आहेत त्या त्याच्या बिया आहेत. पण या सुकवून त्या बिया लावून नंतर ज्याचे छोटे छोटे रोपं तयार होतात, तितका पेशन्स माझ्यात नाही आहे. तर मी त्याला तयार करते कटिंग्सपासून. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर जिरेनियमचा माझ्याकडे एकच पॉट होता, तर आज मी जवळजवळ त्याचे 2 पॉट बनवलेले आहेत. आणि जेव्हा ते कटिंग्सपासून तयार होतात तेव्हा ते लवकरही मोठे दिसतात आणि खूप इझी ग्रो होतात. जिरेनियमचे जे कलर्स आहेत खूप सुंदर सुंदर आणि बंचमध्ये येणारी ही फुलं आहेत. तर त्याचबरोबर जेव्हा फूल नसेल झाडावर तर त्याची पानंही खूपच आकर्षक आहेत आणि त्याच्या भोवतीनं एक वास असतो. जिरेनियमला एक त्याचा स्वतःचा वास आहे, जो की त्या वासामुळे किडेसुद्धा जवळ येत नाहीत. जिरेनियमला पहिल्यांदा मी छोटे छोटे कटिंग्स करून अशा पॉटमध्ये त्याला लावलेलं आणि जेव्हा ते छान ग्रो व्हायला लागले तेव्हा त्याला मी मोठ्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये शिफ्ट केलं. अगदीच कमी मेंटेनन्समध्ये येणारं आणि केव्हाही म्हणजे 12ही महिने फूल देणारं हे जिरेनियमचं प्लॅन्ट्स तुम्हाला जर कुठं कटिंग्स मिळाले तर जरूर तुमच्या गार्डनमध्ये त्याचा समावेश करून घ्या. बंचमध्ये तर ते येतातच, बरोबरच ते खूप वेगवेगळ्या कलरमध्ये असतात, त्याचबरोबर ते वेगवेगळ्या शेडमध्ये असतात. तर अशाच सारखे काही माझ्या गार्डनमध्ये जे बदल होतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पहा. माझ्या अंगणातील गार्डनमध्ये आणि टेरेस गार्डनमध्ये जे काही वेगवेगळे बदल होत असतात ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करत असते. कारण जो मला अनुभव आलेला आहे तो इतरांसोबत वाटून घ्यावा आणि तुम्हाला जे अनुभव आले तेही माझ्याबरोबर तुम्ही शेअर करा. तर परत येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याशी असेच नवीन बदल शेअर करणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.